महाराष्ट्राला अनेक थोर व्यक्तिमत्वांची परंपरा लाभली आहे। समाजाशी निगडीत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि त्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले। अशाच थोर व्यक्तिमत्वांचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी अर्थ मराठी सादर करीत आहे महाराष्ट्राचे शिल्पकार। वाचन स्वर प्राजक्ता अडसूळ। एक ज्वलंत व्यक्तिमत्व, शिवरायांचा छावा, वयाच्या 31 वर्षापर्यंत कमीत कमी 128 लढाया, एकदाही पराभव न होता जिंकणारा, आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवदान देणारा आणि मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा छत्रपती श्री संभाजी महाराज। संभाजी राजांचा जन्म मे 14 इसवी सन 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला। शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले। संभाजी राजांच्या आईचे सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले। त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई आणि जिजाबाई यांनी त्यांचा सांभाळ केला। सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली। अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते। राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले। मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले। त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षाचे होते। शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते। त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले। मोगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली। ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले। 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते। त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसात जिजाबाईंचे निधन झाले। त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही। शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते। सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले। महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता। शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले, पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते। एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी आबासाहेब हे बघा आपले लबाड अमात्य आले असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे। या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले। सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले। त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही। तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला। त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले। अफजल खान, शाहिस्ते खान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले। आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला। शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून 1 वर्ष कर वसुली न करायचा निर्णय घेतला। तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला। सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील।
16 जानेवारी 1681 मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजींविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. औरंगजेबाने 1682 मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या 5 पटीने जास्त होते, तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीत कमी 15 पटींनी मोठे होते. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यामध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेज किल्ल्याचा लढा. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासातच शरणागती पत्करेल, पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल 6.5 वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचा पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी विरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यापैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही, पण त्यापैकी कोणीही त्यांच्या विरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली. 1687-88 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला, त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितूर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले. पण कुणी हा विचार करतो का की ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले, तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय? असे काय घडले होते की औरंगजेब इतका दुखावला होता? महाराजांनी औरंगजेबाची सुरत 2 वेळा लुटली. या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे साहित्यखानाची बोटे कापली, पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे काही वाकडे करू शकला नाही. मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता? शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते, तर संभाजी महाराज हे युवराज होते, त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते, उंची 6 फूट 3 इंच होती, धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला, तेव्हा तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराजांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले, तेव्हा दिलेल खानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले की इतका मोठा हत्ती तुम्ही दख्खनला कसा काय घेऊन जाणार? तेव्हा शंभूराजे म्हणाले की हत्ती तर आम्ही कसाही घेऊन जाऊ, पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील याचा आम्ही विचार करतो आहोत. दिलेल खान तर सोडा, पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंगजेबाला सुद्धा लगावलेले आहेत. औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर याने जेव्हा औरंगजेबाविरुद्ध बंड केले, तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहीण झीनत हिला एक पत्र लिहिले होते, जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते: तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्थान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं. तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं, त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता. तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देऊन ठेवला आहे. तो असा: बादशाह सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशाह नाहीत, हिंदुस्थान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे, त्या साऱ्यांचेच हजरत बादशाह आहेत. जी गोष्ट मनात ठेवून ते या दख्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे. त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्थानात परत कूच करावं.
एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत, पण बादशाह अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्थानात जाणार नाहीत. त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दख्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी. 1689च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले. त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले, पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. बहादूरगडावर संभाजी महाराजांची दिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवी कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्ट्याचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे तख्ते कुलाह म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती आणि त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनिक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावित होते. त्यांना भाल्याने टोचित होते. त्यांचे नगारे वाजत होते. कर्णे थरारत होते. 12 इमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा महाराजांचा व जिजाऊचा शंभूबाळ आज पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता. पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हलवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी तशा त्या तप्त लालजर्द सळया शंभूराजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर चर आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली, पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवी कलशाचेही डोळे काढण्यात आले. बलिष्ठ शरीरयष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटिंगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती विधभर लांब आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांची ही जिव्हा अशीच छाटली गेली. पाहणाऱ्यांचेही डोळे पांढरे पडले. असुरी आनंदाने अवघी छावणी गरजत होती. कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभिमानाने तळपत झळकणाऱ्या तेजस्वी योग्यासारखे, ज्यांच्या तेजाने शेषही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे, अविचल अभेद्य, आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे. 2 दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसऱ्याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा
म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रणवाद्यांचा दणदणाट होत होता. दिन दिन अल्लाहो अकबरच्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफलासारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लालबुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्तामासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत 2 गाझी पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारदार पाते संभाजीराजांच्या मानेत घुसवले व हळूहळू कुराणातील आज्ञेप्रमाणे हलाल करीत शिर चिरत धडा वेगळे केले. मार्च 11, 1689 रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. उपक्रम आवडल्यास आपल्या प्रियजनांना अवश्य शेअर करा. पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. ऐकत रहा महाराष्ट्राचे शिल्पकार.